त्यानंतर एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहणार आहोत। पश्चिम बंगालमध्ये मोठा रेल्वे अपघात झाल्याची ही बातमी आहे। कंचनजंगा एक्सप्रेसला रंगापानी आणि निजबाडी दरम्यान मोठा अपघात झालाय। अपघातग्रस्त गाडी सियालदाहला जात होती। उभ्या असलेल्या ट्रेनला मालगाडीनं धडक दिलेली आहे। अपघातानंतर ट्रेनच्या 3 डब्यांचं मोठं नुकसान झालंय। या अपघातामध्ये काही प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती देखील समोर येते। घटनास्थळी सध्या युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरू करण्यात आलेलं आहे। उभ्या असलेल्या ट्रेनला मालगाडीनं धडक दिल्यानंतर अपघात घडलेला आहे। ट्रेनचे 3 डबे रुळावरनं उतरलेत, मोठं नुकसान झालेलं आहे। या अपघातामध्ये काही प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे। कांचनजंगा एक्सप्रेसला ही धडक बसलेली आहे। पश्चिम बंगालच्या जलपाईगुडीजवळ हा अपघात झालाय। अपघातामध्ये काही प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते। अनेक प्रवासी जखमी देखील आहेत। युद्ध पातळीवर सध्या घटनास्थळी बचाव कार्य सुरू करण्यात आलेलं आहे आणि याच संदर्भातली अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे। सोमेश, अजिंक्य, पश्चिम बंगालमधून ही बातमी येते, अतिशय धक्कादायक बातमी आहे की कांचनजंगा एक्सप्रेसला आग लागलेली आहे आणि या आगीमध्ये अद्यापपर्यंत नेमकी या आगीची सध्याची स्थिती काय आहे त्याबद्दल अजून कोणतीही माहिती किंवा अपडेट आलेले नाहीयेत। परंतु आपत्ती रेस्क्यू टीम जी असते ती टीम घटनास्थळी पोहोचलेली आहे आणि या कांचनजंगा एक्सप्रेसला आग लागली आहे। दार्जिलिंग जिल्ह्यात ही घटना घडल्याचं कळतंय आणि एका मालगाडीने धडक दिल्यामुळे ही आग लागल्याची माहिती सध्या आपल्याला मिळते। रेस्क्यू ऑपरेशन या ठिकाणी सुरू आहे आणि हे स्टेशन जे आहे ते न्यू जलपाईगुडी पासून 7 किलोमीटर दूर म्हणजे लांब आहे, ज्या ठिकाणी हा सगळा प्रकार घडलाय। त्यामुळे तिथे रेस्क्यू टीम सुद्धा पोहोचतायत आणि आता प्रत्यक्ष रेस्क्यू ऑपरेशनला सुरुवात होते। अजिंक्य, सोमेश, काही प्रवासी जखमी झालेत, अनेक जणांचा मृत्यू देखील झाल्याची माहिती समोर येते, तशी भीती व्यक्त होतीये। काय नेमकी त्याबद्दलची अपडेट? त्याबद्दलची नेमकी आकडेवारी काय आहे याविषयी अजूनपर्यंत कोणती माहिती प्रशासनाने अधिकृतपणे दिलेली नाहीये। परंतु सध्या जी माहिती मिळते त्यानुसार यामध्ये नक्कीच जीवितहानी झाल्याची शक्यता असू शकते। गंभीर जखमी झालेले असू शकतात प्रवासी, कारण हे ठिकाण लांब आहे मुख्य शहराच्या किंवा मुख्य गावाच्या तालुक्याच्या ठिकाणापासून आणि आज थोडंसं दुर्गम ठिकाण असल्यामुळे त्या ठिकाणी हा प्रकार घडलाय। त्या ठिकाणी अशा प्रकारे रेस्क्यू ऑपरेशन राबवणं सुद्धा एक आव्हानात्मक असणार आहे। बरं सोमेश, धन्यवाद। आपण जी माहिती दिली त्याबद्दल। या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं घेतच राहू। आपण पाहतो आहोत हे दृश्य। घटनास्थळी सध्या युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरू आहे।